बालाजी देवस्थान मंडळ बालाजी सोसायटी यवतमाळच्या वतीने श्रावण मास व्याख्यानमाला सुरू आहे. त्याचा आज 7वा दिवस आहे. आजच्या प्रवचनकार प्राध्यापक मंजिरी गंजीवाले आले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी बालाजीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा आणि आपलं स्थान गोविंद हरि गोविंद गोकुलनंदन गोविंद गोविंद गिरि गोविंद श्री वेंकटेश गोविंद गोविंद हरि गोविंद गोकुलनंदन गोविंद गोविंद गिरि गोविंद श्री वेंकटेश गोविंद. प्राध्यापक मंजिरी गंजीवाले यांचं स्वागत सौ साक्षी जितेवार करते. प्राध्यापक सौ मंजिरी ताईंचा परिचय करून देतो. प्राध्यापक मंजिरी सौ मंजिरी अब्दुल गंजीवाले एम.ए. मराठी, संस्कृत, समाजशास्त्र, इतिहास आणि B.Ed पण झालेला आहे. लोकनायक कॉम्प्युटर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये संस्कृत विषयाचे अध्यापन कार्य करतात. संस्कृतचे अध्यापन वर्ग सुद्धा घेतात. श्रावण मास प्रवचनमालेमध्ये अनेक वर्षापासून त्यांचा सहभाग आहे. यवतमाळ आकाशवाणीवर विविध विषयावर चिंतन या सत्रातून विचार व्यक्त केलेले आहेत. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सेमिनारमध्ये संस्कृत व मराठी विषयाच्या विविध विषयांवरील शोध निबंधाचे वाचन त्यांनी केलेले आहे. नाट्य व नृत्य याची विशेष आवड त्यांना आहे. अशा आज आपल्याला हा प्रवचनकार लागलेले आहे. त्यांचा जो विषय आहे तो आहे याज्ञवल्क ऋषी. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रवचनाला प्रारंभ करावा. ज्ञानंदेहि स्मृतिंदेहि विद्यां विद्याधिदेवते प्रतिष्ठां कविनां देहि शक्तिं शिष्य प्रबोधिनी. याज्ञवल्कांनी सरस्वती स्तोत्र लिहिलं आणि त्या सरस्वती स्तोत्राचीच एक रचना मी आपल्यासमोर सर्वप्रथम सादर केली. आमचे आराध्य दैवत व्यंकटेश, उपस्थित श्रोतावर्ग आणि माझ्या गुरु शैलजाताई रांगणे, त्याचप्रमाणे आमचे आईबाबा यांच्या स्मृतीस सर्वप्रथम वंदन करते आणि उपस्थित श्रोतावर्गांनाही वंदन करते आणि माझ्या कार्याला सुरुवात करते. श्रोते, असं म्हणतात की ईश्वर हा प्रत्येकामध्ये असतो. ईश्वराचा अंश हा प्रत्येकामध्ये असतो. पण ही एक ईश शक्ती जी आहे ती कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये या पृथ्वी तलावावरती येत असते. आणि अशी ही पृथ्वी तलावावरती येणारी जी ईश शक्ती आहे ती ईश शक्ती देवाला अधिक प्रिय असणारी आहे. आणि ती म्हणजे ऋषींची ईश शक्ती. ऋषी नावाची ईश शक्ती आहे. आणि या भारतभूमीमध्ये अनेक ऋषी जन्माला आले. नुसते जन्माला नव्हे तर त्यांनी त्यांच्या कार्यातनं लोक उद्धार सुद्धा केलेला आपल्याला दिसतो. आणि त्यातले एक महान ऋषी म्हणजे याज्ञवल्क. आणि या याज्ञवल्कांचे वडील म्हणजे देवराज ब्रह्म आणि सुनंदा नावाची ही त्यांची आई. देवराज ब्रह्म जे होते ते मुळातच चांगल्या कुळाला जन्माला आलेले, वैदिक ऋषींचं ज्ञान असणारे, वैदिकांची पारख असणारे, शब्द सगळ्या गोष्टी ज्ञात असणारे आणि त्यांना देखील साजीशी अशी पत्नी लाभलेली आहे. आणि असं म्हणतात अकुलानां विमलांगी कुलजां कुशल सुशील संपन्न पंचलकारां भार्या पुरुषः पुण्य उदये शोभते.
आपला देवळात ब्रह्मरथाने पूर्ण केलेला आहे. इच्छापूर्ती यज्ञ सुद्धा त्याला म्हणतात. आणि ही देवता शेवटी प्रसन्न झालेली आहे आणि प्रसन्न होऊन आकाशातनं एक आकाशवाणी झालेली आहे आणि सांगितलं की देवी लोक उत्तर चैतन्य या सुनंदाच्या उदरामध्ये जन्म घेईल. आणि असंच झालं. काही काळानंतर ही सुनंदा गर्भवती राहिलेली आहे आणि फाल्गुन शुद्ध पंचमीला एक अलौकिक चैतन्यमय बालकाचा जन्म झालेला आहे. सनातन वैदिक धर्माचा विधाता, वैदिक धर्माचे प्रणेते, एक तेजपुंज असणारं व्यक्तिमत्व, जिथे शब्द ज्ञान त्याचप्रमाणे रुचा मुखोद्गत असणारं एक ब्रह्ममय चैतन्य या पृथ्वी तलावावरती अवतरलेलं आहे. बुद्धिनिष्ठ आणि तत्वनिष्ठ याची सुंदरशी सांगड असणारे हे म्हणजे याज्ञवल्क. आणि अशा या याज्ञवल्कांचा जन्म झालेला आहे. 20 मासा याज्ञवल्क वाढू लागलेले आहे आणि या यज्ञेचा कृपा प्रसाद म्हणून आहे, म्हणून या दोघांनी पण त्याचं नाव याज्ञवल्क असं ठेवण्यात आलेलं आहे. तो काळ पैतृक नावावरती ठरला जायचा, म्हणजे वडिलांच्या नावासमोर मुलाचं नाव त्या पद्धतीने तो काळ होता. आणि म्हणून वैदिक तत्वज्ञानाचा प्रसिद्ध उद्गाता वैशंपायन, आणि वैशंपायन हे याज्ञवल्कांचे पहिले गुरु होते. आता गुरु पण थोडीच तोड असायला पाहिजे. 6 ते 7 वर्षाचे हे याज्ञवल्क झालेले आहे. याज्ञवल्क जे होते हे आता गुरुगृही त्यांना पाठवायचं आहे. मौंज झालेली आहे याज्ञवल्कांची आणि आता गुरु सुद्धा या तेजपुंज प्रकाशाप्रमाणेच तेजपुंज लागणार आहे. जसा शिष्य त्याच पद्धतीने थोडीच तोड असणारा गुरुही आवश्यक आहे. आणि त्या काळामध्ये वैशंपायन जे होते त्यांचं प्रस्थ चालू होतं. यजुर्वेदाचे हे प्रणेते आहे. आणि मग या दोघांनी म्हणजे ब्रह्मवर्तकांनी आणि सुनंदांनी विचार केला की आपण आता गुरु म्हणून आपल्या अपत्यासाठी याज्ञवल्कांसाठी वैशंपायनाला निवडायचं. वैशंपायनाकडे ते गेलेले आहे. याज्ञवल्कांचे शिक्षण तिथे चालू झालेले आहे. वेद ऋचा पारंग सगळं चालू झालं. संपूर्ण यजुर्वेद त्यांच्याकडनं मुखोद्गत झालेला आहे. जवळजवळ 6 ते 7 वर्षांमध्ये संपूर्ण यजुर्वेद मुखोद्गत त्यांचा झालेला आहे. खडखड ते म्हणत होते. 10,000 श्लोक त्यांच्या मुखातून जणू काही सुमन व्हावी अशा पद्धतीने ते बाहेर पडत होते. आणि तो गुरूंचा काळ, गुरुंनी दिलेली ती आत्मीय शक्ती याज्ञवल्कांनी अगदी मनापासून स्वीकारलेली आहे. आताच्या गुरुकुल पद्धतीप्रमाणे नाही. आता पेन्सिल पेन चॉक अशी गुरुकुल पद्धती, आपली शिक्षण प्रणाली नवीन झालेली आहे. पण त्या काळामध्ये गुरु फक्त बोलायचं. गुरुंचं बोलणं म्हणजे हे पेन्सिल लेखणीचं कार्य होतं. आणि शिष्याचं श्रवण करणं, ते ऐकणं, ते नुसतं श्रवण करायचं नाही तर ते आपल्या बुद्धीमध्ये साठवून ठेवायचं. स्वतःपुरती त्याचा विचार करायचा नाही तर जे साठवलेलं ज्ञान आहे ते दुसऱ्यांपर्यंत पोस्ट करण्याची एवढी ताकद त्या शिष्यामध्ये सुद्धा होती. म्हणजे कागदाचं काम शिष्य करायचा आणि लेखणीचं काम हे गुरुचं होतं. आणि अशा पद्धतीने हृदयाला भिडल्याप्रमाणे ते गुरु शिष्याचं नातं हे पुढे वृद्धिंगत होत होतं. यजुर्वेद पूर्ण मुखोद्गत झालेला होता. आता याज्ञवल्कांची ज्ञान पिपासा ही खूप मोठी आहे. काहीतरी अजून नव्यानं मला शिकायचं आहे ह्या विचार सदैव त्यांच्या मनामध्ये चालत राहायचा. आता पहिले गुरु म्हणजे वैशंपायन, त्यांच्याकडनं ज्ञान घेतलं. आता वैशंपायनाकडला सुद्धा त्यांना द्यायला काही शिल्लक राहिलेलं नव्हतं. आणि त्यांनी गुरूंना नमस्कार केला, दंडवत घातला आणि गुरूंना म्हणाले याज्ञवल्क मी आता याज्ञवल्क गुरूंना म्हणाले गुरु मी आता पुढचा टप्पा गाठायला निघतो आहे. मला परत विद्यार्जन करण्याची इच्छा आहे. माझी ज्ञान पिपासा शमलेली नाही, मला ती पूर्ण करायची आहे. आणि त्यानंतर हे पुढे निघालेले आहे. त्या काळामध्ये 4 विश्वविद्यालय हे अतिशय प्रख्यात होते. आणि ते म्हणजे वैशंपायन यजुर्वेद, वैशंपायनाकडे यजुर्वेद हा नाचत होता. पैंग होते, ऋग्वेद शांतपणे त्यांच्याकडे क्रीडा करत होता. आणि जैमिनी मुनी यांच्याकडे सामवेद जणू रंगभरीत होता. आणि सुमंताकडे अथर्ववेदाची जणू माननीय बैठकच बसलेली होती. जवळजवळ 10,580 श्लोक, ऋचा, त्याचे वेगवेगळ्या गणामध्ये विभाजन करणे हे सगळं या याज्ञवल्कांना मुखोद्गत झालेलं होतं. एक अलौकिक शक्ती प्रत्यक्ष ईशाच्या रूपाने त्या भूवरती या पृथ्वी तलावावरती अवतरलेली होती. आणि त्यानंतर असे हे धारणाशक्ती बुद्धी व्यक्तिमत्व असणारे याज्ञवल्क दुसऱ्या
आरुणीच्या आश्रमामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर आता आरुणी जे होते हे आरुणी मंत्र सामर्थ्य संपन्न असे होते आणि याज्ञवल्क्यांनी आरुणीकडनं मंत्र सामर्थ्य जे होतं ते त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्याचा अभ्यास तिथे पूर्ण झालेला आहे. जवळजवळ तिथे 3 ते 4 वर्ष ते पूर्णपणे राहिलेले आहे आणि गुरुनी मंत्राचं संपूर्ण ज्ञान त्यांना प्रदान केलेलं आहे. शब्द म्हणजे काय, अर्थ म्हणजे काय, रुचा काय, शब्दांची निर्मिती कशा पद्धतीने करायचं आहे, कंठस्वर काय, तालव्य काय, मृदू काय, हे जे काही सगळे प्रकार सांगितलेले आहे शब्द बाहेर काढण्याचे, हे सगळं त्यांना मंत्र उच्चाराच्या द्वारे ते तिथे या आरुणी ऋषींकडे शिकलेले आहे. परत पिपासा काही शांत झालेली नाहीये ज्ञानाची, सतत काहीतरी घ्यावं अशी नादसा त्यांना लागलेली होती. आता आरुणी जवळ जे काही होतं मंत्रज्ञान ते सर्व याज्ञांना देऊन टाकलेलं होतं. आता त्यांच्या जवळही परत या याज्ञवल्क्याला द्यायला काहीही शिल्लक राहिलेलं नव्हतं. प्रगाढ बुद्धिमत्ता 4 ते 5 वर्षामध्ये मंत्रज्ञानाच्या संहिता सुद्धा त्यांनी संपूर्ण पाठांतर करून टाकलेल्या होत्या. गुरूंना नमस्कार केला, गुरूंची आज्ञा घेतली आणि त्यांना म्हटलं मी आता पुढच्या दिशेने चाललोय. मला एवढं ज्ञान संपादन करून चालणार नाही. माझं उद्दिष्ट, माझं ध्येय हे फार अथांग आहे, फार मोठं आहे, फार विशाल आहे. मला आता पुढच्या ऋषींकडे जायला पाहिजे. आणि त्यानंतर हे याज्ञवल्क्य जे आहे ते शाकल्य मुनींच्या आश्रमात गेलेले आहे. ऋग्वेद संहिता तयार करणाऱ्या शाकल्य मुनींच्या आश्रमामध्ये याज्ञवल्क्यांना पाहून सर्व लोकांना आश्चर्य वाटलेलं आहे. हा इथे कसा काय आला? हा क्रांतिकारक आहे का? हा समाज सुधारक आहे का? असं भलं मोठं प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर उभं झालेलं होतं. ते प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं. पण या महान विभूतीला प्रश्न विचारायची कोणाची हिंमत नव्हती. आपण सुद्धा कोणी महान जर आपल्या व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर आला तर प्रश्न विचारण्याची हिंमत आपली होणार नाही. मनामध्ये असंख्य प्रश्नाचं आदर निर्माण होत असतं, पण प्रत्यक्ष जाऊन त्याच्यासमोर बोलण्याची हिंमत मात्र आपली होत नाही. आणि असा हा याज्ञवल्क्य, त्याला कोणाला विचारायचीही हिंमत होत नव्हती. आणि अशा पद्धतीने त्यांचं पुढचं शिक्षण चालू झालेलं आहे. शाकल्य मुनींच्या आश्रमामध्ये शिक्षण घेत असताना याज्ञवल्क्यांनी एक तिथे क्रिया केली आणि ती क्रिया पाहून अतिशय शाकल्य मुनी प्रसन्न झाले. त्यांना असं वाटलं इतके विद्यार्थी माझ्या आश्रमामध्ये आलेले आहेत आणि येऊन गेलेले आहेत, विद्या संपन्न झालेले आहे, पण आजपर्यंत असा हा वेगळा असलेला कुशाग्र बुद्धीचा मनुष्य, कुशाग्र बुद्धीचा विद्यार्थी आज लागायत मला लाभलेला नाही. हे आपलं अहोभाग्य आहे की प्रत्यक्ष ईश शक्ती आपल्या या आश्रमामध्ये प्रवेश घेतली आहे, आपल्याजवळ ती आलेली आहे. आणि त्या राजाच्या आश्रमामध्ये, त्या शाकल्य मुनींच्या आश्रमामध्ये एक राजा, सुप्रिय नावाचा राजा सदैव यायचा. आणि त्याचा एक क्रम बनलेला होता की राजा या शाकल्य मुनींच्या आश्रमामध्ये जे काही होम हवन कर्म व्हायचं त्याचं जे पवित्र तीर्थ असायचं ते पवित्र राजाच्या दरबारी कोणीतरी विद्यार्थी मिळून ते रोज द्यायचं, ठरलेला तो नित्यक्रम असायचा. एक दिवस ऋषींनी, शाकल्य मुनींनी याज्ञवल्क्यांना आज्ञा दिली, अरे हे याज्ञा, एक काम कर, हे आजचं तीर्थ आहे आणि हे तीर्थ जे आहे तू ते सुप्रिय राजाच्या महालामध्ये नेऊन दे. याज्ञवल्क्यांची इच्छा नव्हती, पण गुरुंनी दिलेला आदेश आहे, इच्छा नसतानाही तो विद्यार्थ्यांना पाळावा लागतो. आणि तशाच पद्धतीने याज्ञवल्क्यांनी तो पूर्ण आदेश पाळलेला आहे. याज्ञवल्क्य ते या आश्रमातलं पवित्र तीर्थ घेऊन रस्त्याच्या वाट्याने निघालेले आहे आणि त्या महालामध्ये पोहोचले. तिथे त्यांना कोणीही अडवलं नाही, कारण ऋषी आहे, महान आहे, तेजपुंज प्रकाश असा चेहऱ्यावरती दिसत होता. अलौकिक तेजाने ही कांती झळकत होती, डोळ्यामध्येही असं अलौकिक तेज दिसत होतं. वाक्चातुर्य तो होताच, प्रश्नच नाही. प्रत्यक्ष सरस्वतीचा वरदहस्त त्यांना प्राप्त झालेला होता आणि ते सरळ त्या राजाच्या प्रासादामध्ये गेले. आणि तिथे गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं की राजा या तिथे दरबारामध्ये नाही आहे. त्यांनी राजाला आवाज दिला, सुप्रिय राजा आपण कुठे आहात, सुप्रिय राजा आपण कुठे आहात. पण त्यावेळी राजा जो होता तो एका स्त्री सोबत विलास वृत्तीमध्ये मग्न झालेला होता. राजाने आवाज ऐकला, पण याज्ञवल्क्य आलेला आहे किंवा आपल्या इथे रोजप्रमाणे तीर्थ घेऊन कोणीतरी शिष्य आलेला आहे, असं शिष्य आलेला आहे, कॉमन शब्द वापरलाय, शिष्य रोज येतात आहे, रोज तीर्थ ठेवतात आहे आणि जातात आहे. पण हे माहित नव्हतं की आजचा शिष्य काहीतरी अलौकिकच आहे. आणि अशा
अशा पद्धतीने त्यांनी याज्ञवल्काला ओ सुद्धा दिला नाही. प्रचंड राग याज्ञवल्कांना आलेला आहे, परंतु त्या क्षणी शांततेची भूमिका याज्ञवल्कांनी इथे घेतलेली आपल्याला दिसते. समंजसपणाने त्यांनी पुन्हा राजाला आवाज दिलेला आहे आणि शेवटी राग अनावर झालेला आहे. तो वारंवार आपली अवहेलना करतो आहे. राजा याज्ञवल्कांना आपण तीर्थ घेऊन गेलो याचा संताप, याची चीड नव्हती, पण या पवित्र तीर्थाचा अपमान या सुप्रिय राजाकडनं होत आहे याचं दुःख त्यांना वारंवार पोचत होतं. आणि म्हणून त्यांनी पुन्हा आवाज दिला आणि म्हटलं की हे सुप्रिय राजा, या तीर्थाला मी कुठे शिंपडू? या तीर्थाला पवित्र तीर्थाला मी कुठे ठेवू? त्याच्यावर पटकन त्या राजाने तडाकचे उत्तर न किंचितही विचार न करता पटकन उत्तर देऊन दिलेलं आहे की मी सध्या त्या विलासिनी स्त्रीमध्ये मंत्रमुग्ध झालेलो आहे, माझ्यासाठी हे सध्या ते तीर्थ आहे. प्रचंड याज्ञवल्कांना तिरस्कार त्या राजाचा वाटला. हा असा कसा राजा? आणि या राजाच्या पैशावरती शाकल्य मुनीचा आश्रम चाललाय. शाकल्यांना हे माहित नाही, आता कदाचित माहित नसावं, नाहीतर रोज रोज इथे एखाद्या म्हणजे शिष्याला तीर्थासाठी पाठवलेलं नसतं. कदाचित ही कल्पना त्यांना नसावी. आणि परत ते शांत झाले. 2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं शांत राहिले. शेवटी संयमाचा बाण मात्र तुटलेला आहे. ते याज्ञवल्क होते आणि परत त्यांनी म्हटलं की हे राजा, या तीर्थाचं मी काय करू? हे पवित्र तीर्थ आहे, मी हे तुझ्यासाठी आणलेलं आहे, मला शाकल्य मुनींनी इथे पाठवलेलं आहे. आजपर्यंत इतके विद्यार्थी इथे तीर्थ द्यायला येऊन गेले, पण कोणत्याही विद्यार्थ्यांनी प्रतिप्रश्न केला नव्हता. सरळ यायचे, तीर्थ ठेवून द्यायचे आणि परस्पर निघून द्यायचे. पण हे तीर्थ नुसतं ठेवण्याचं नव्हतं, हे अतिशय पवित्र असं तीर्थ होतं. या तीर्थाचं महत्व हे दांडगं होतं, अतिशय होतं, आणि म्हणून ते कोसं खाली ठेवून नये. आणि याज्ञवल्कांनी परत त्यांना विचारलं, हे राजा, आता सांग हे तीर्थ मी कुठे शिंपडू? पटकन राजाला राग आला, काय 10 वेळा मला तेच प्रश्न विचारतोय? आणि पटकन मुखातून शब्द बाहेर पडले, समोर तो खांब आहे ना, टाकून दे त्या खांबावर. चिडून राजाही चिडला, कारण त्याला डिस्टर्ब होत होतं ना मधामध्ये. म्हणून त्यांनी रागाने एकदम सांगून दिलं की हा खांब आहे ना समोर, त्याच्यावरती तो ते तीर्थ शिंपडून दे. निर्जीव असलेला खांब. आणि त्या क्षणी, ज्या क्षणी याज्ञांनी ते तीर्थ हातात घेतलेलं आहे, मंत्र उच्चारण केलेलं आहे आणि सहज ते तीर्थ त्या खांबावरती फेकलं, त्या क्षणी त्या अचेतन असलेल्या खांबाला चेतनत्व प्राप्त झालेलं आहे, जीवत्वपणा प्राप्त झालेलं आहे. लगेच पानं, फुलं, फळं त्या खांब्याला निर्माण झालेले आहे. आपण हे आता ऐकतोय, आपल्याला असं वाटतं हे जादूटोणा वगैरे करता आले की काय, पण त्या काळामध्ये मंत्रामध्ये तेवढी ताकद होती, एवढी परमोत्कर्ष शक्ती होती मंत्रांची की अग्नी सुद्धा प्रज्वलित करत असताना मंत्र उच्चारण केले की तो अग्नी प्रज्वलित व्हायचा. आता सारख्या कापून टाका, अंक टाका, रंग टाका हा प्रकार काहीच नव्हता, कारण त्या काळचे लोकही तेवढेच पवित्र, त्यांची साधनाही तेवढी पवित्रता आणि हजारो वर्ष तप करणे, हे जे काही त्यांनी विभूती मिळवलेली होती ती त्यांच्या स्वकष्टाची होती आणि ती प्रामाणिकपणे ती लगेच दृष्टीस पडायची. आणि तसंच लगेच त्यांनी ते खांबावरती टाकलं, त्या खांबाला पानं फुलं बहरलेले आहे आणि याज्ञवल्क पुन्हा शाकल्य ऋषींच्या आश्रमामध्ये परत आलेले. संपूर्ण घडलेला प्रसंग त्यांनी आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी कोंडून ठेवलेला आहे. चेहऱ्यावरती किंचितही भाव त्यांच्या झळकलेलं नव्हतं की इतकं मोठं अफाट काहीतरी असं विचित्र या आश्रमामध्ये, राजाच्या दरबारामध्ये घडलेलं आहे. शांत राहिलेले होते आणि अशा वेळी त्यांनी सांगितलं की मी आजावून आलो, तीर्थ दिलेलं आहे, गुरु तुमची आज्ञा मी पाळलेली आहे. परंतु दुसऱ्याच दिवशी सुमित्र राजाने परत शाकल्याच्या आश्रमामध्ये सकाळी निरोप पाठवला. काल जो शिष्य तीर्थ घेऊन आला होता ना, तो काहीतरी सर्वसामान्य शिष्य नव्हता बरं, आज पुन्हा त्याला माझ्याकडे पाठवलं. मी खूप प्रसन्न झालेले आहे. त्याला रात्र गेल्यानंतर जाग आली की आपण या शिष्यासोबत कसं वागलेलं आहे. खांबाकडे लक्ष गेलं ना की पाना फुलांनी भरलेलं आहे, अचेतन असं होतं, त्याला चेतना प्राप्त झालेली आहे. म्हणून हा येणारा जो इथे शिष्य होता तो काही सर्वसामान्य नव्हता, इतर बालकांप्रमाणे नाही. आणि माझ्या हाताला अपमान घडलेला आहे, मी त्याचा अपमान केलाय, किंतु परंतु असं मनामध्ये थोडंसं चालू होतं त्याच्या. आणि सांगितलं की मी त्याला काहीही पारितोषिक रूपानं दिलेलं नाही. मला सोन्याच्या मुद्रा त्याला द्यायच्या होत्या. काय प्रकार शक्ती आहे त्याची की त्यांनी खांबाला पानं फोडलेले आहे, फुलांनी बहरलेला आहे तो खांब. आणि अशा पद्धतीने त्यावेळी जेव्हा आणि शाकल्य मुनींनी लगेच आज्ञा देऊन म्हणजे सांगून दिलंय राजाला, मी त्या शिष्याला पाठवतोय. याज्ञवल्काला
तुला राजांकडनं बोलवून आलाय, तुला जायचं आहे की नाही, कारण माहित होतं की आपल्या आज्ञेचं पालन करणारा हा याज्ञवल्क आहे. परंतु हे ऐकता क्षणी याज्ञवल्कांनी पुन्हा त्या शाकल्य मुलीच्या सुप्रिय राजाच्या दरबारामध्ये जाण्यास पूर्णपणे नकार दिला आणि घडलेली घटना शाकल्याला सांगितली आणि त्यांना सांगितलं की मुनीवर हा मनुष्य जो आहे तो अतिशय काय म्हणूया आपण गुणास्पद आहे, वाईट आहे आणि त्याच्या या वाईट कृत्याने मिळालेला जो पैसा आहे, या पैशाने जर आपलं आश्रम चालत असेल तर त्यापेक्षा हे आश्रम आपण बंद केलेलं अति चांगलं. काही गरज नाही आहे असा आश्रम चालवण्याचं, कारण पैसा जो आपल्याला येतोय तो पैसा जर सत आला असेल, तो जर चांगला असेल तर त्याची जी क्रिया आहे ती योग्य प्रकारे फलस्वरूप असते. त्यांनी कितीही दिलेला पैसा आहे पण तो योग्य प्रतीचा, देणाऱ्याचे हात चांगले पाहिजे ना, देणाऱ्याचे हात जर चांगले असेल तर त्या पैशाने किंवा जे कुठलंही काही असेल त्याच्याने होणारी संकल्पना, होणारी क्रिया ही उत्तम प्रतीची असते. याज्ञवल्कांचं हे वाक्य ऐकलं, परंतु शाकल्याला माहित होतं की हा आपला आवडीचा विद्यार्थी आहे, मी त्याला माझ्या आश्रमातून टक्कीने निघून जा असं कसं म्हणू. इतक्या वर्षानंतर एक अद्वितीय असणारं तेच माझ्या आश्रमामध्ये आलेलं आहे. कोणत्याही गुरुला असं वाटणार नाही की ज्ञानी असणारा शिष्य आपल्या आश्रमातून गेला पाहिजे. आणि याज्ञवल्कांना हेही माहित होतं की शाकल्य मुली स्वतःहून आपल्याला कुठे बाहेर पाठवणार नाही. त्यांनी गुरुंना नमस्कार केला, क्षमा मागितली आणि म्हटलं की मी आता पुढचं ज्ञान घेण्यासाठी पुढे जातोय, मी तुमच्या समोर राहू शकणार नाही. आणि अशा पद्धतीने त्यांनी त्यांना क्षमा मागितलेली आहे आणि परत पुढे पाऊल टाकलेलं आहे ते म्हणजे हिरण्यनाभ ऋषींच्या आश्रमामध्ये. हिरण्यनाभ ऋषी जे आहे ते योग विद्येचे प्रवर्तक आहेत. इक्ष्वाकू वंशाचे क्षत्रिय रघुवंशी हे होते. योग विद्या शाकल्य याज्ञवल्कांनी त्यांच्याकडनं प्राप्त केलेली आहे आणि त्यानंतर आता पुन्हा ते वैशंपायनाकडे आलेले आहेत. 3-4 गुरु त्यांचे झाले. पहिला गुरु म्हणजे वैशंपायन, त्याच्यानंतर 2 गुरु परत त्यांचे झालेले आहेत आणि आता पुन्हा ते याज्ञवल्क जे होते ते वैशंपायनाच्या आश्रमामध्ये आलेले आहेत. वैशंपायन जे आहे ते याज्ञवल्कांचे पहिले गुरु तर आहे पण नात्याने ते त्यांचे मामा होते. पण गुरु शिष्य परंपरा जर पाहिली तर तिथे नातं मान्य केलेलं नसतं. मामाप्रमाणे किंवा भाच्याप्रमाणे कधीच त्या दोघांची वागणूक नव्हती, गुरु शिष्याप्रमाणेच त्यांची वागणूक होती. आणि त्याच वेळी विद्येचे गुरु असलेले हे जे वैशंपायन होते त्या वैशंपायनांनी आचार्यांची सभा बोलवली. अनेक विद्वानांना, पंडित विभूषितांना निमंत्रण पाठवलेलं होतं आणि त्या सभेमध्ये एक त्यांनी अट टाकलेली होती की वेळेवरती आपल्याला सभेला उपस्थित राहायचं आहे. जो वेळेवरती या सभेला उपस्थित राहणार नाही त्याला ब्रह्महत्येचं पाप भोगावं लागणार आहे. याज्ञवल्कांनी सगळं हे ऐकलेलं आहे. याज्ञवल्क तिथेच ते आश्रमामध्ये आहे, वंशपायनाच्या आश्रमामध्ये आहे आणि वंशपायनांनी ती जी काही जाहीर सूचना केली होती ती पण त्यांनी व्यवस्थित ऐकलेली आहे. वैशंपायन जे होते ते पुन्हा आपल्या घरी परत आलेले की उद्या सकाळी सभा आहे, वेळेवरती पोहोचलं पाहिजे, नाही तर ब्रह्महत्येचं पातक आपल्याला भोगावं लागेल, ती शिक्षा आपल्याला भोगावं लागणार आहे. आणि त्याच वेळी वैशंपायनाची बहीण जी होती ती इथे आलेली होती त्यांच्या घरी आणि बाळांपणासाठी आलेली होती. 2 महिन्याचं तिला बाळ होतं. उठायला काहीतरी आधीच उशीर झालेला होता वैशंपायनाला आणि ते तडतड करत उठलेले, आपल्याला वेळेवर पोहोचायचंय सभेला, मीच तर सभेची अट टाकलेली आहे, जो बोलतो आहे तो जर वेळेवर पोहोचला नाही तर लोक परत ओरडतील, असं कसं आहे बा म्हणून. आणि बरोबर सकाळी उठले, आधी उशीर झालेला होता उठायला आणि तरी ते उठलेले आहे. गंगेमध्ये स्नान करायला जायला निघालेले आहे. काळोख होता, अंधार होता, पहाटेचे काहीतरी 4-5 वाजलेले होते आणि 2 महिन्याचं याज्ञवल्कांच्या बहिणीचं वैशंपायनाच्या बहिणीचं जे बाळ होतं ते खाली भिजलेलं होतं. दिसलं नाही वैशंपायनाला आणि चुकून त्या बाळाच्या अंगावरती पाय पडला आणि लगेच ते बाळ मेलं तिथे. म्हणजे आता या बालकाच्या हत्येचं पण पातक आलेलं आहे वैशंपायनाला. आधीच सभेला जाण्यासाठी उशीर झालेला म्हणजे ब्रह्महत्येचं पण पातक भोगावं लागणार आहे, शिक्षा भोगावी लागणार आहे आणि आता बाल हत्येचं पण पातक माझ्या हाताने घडलेलं आहे म्हणजे ती पण शिक्षा मला भोगावी लागणार आहे. वैशंपायन त्या सभेला आलेले, घडलेली घटना याज्ञवल्कांना माहिती आहे. याज्ञवल्कांनी इतक्या मनोभावे वैशंपायनाला म्हटलं, गुरुवर्य 2 प्रकारच्या शिक्षा आपल्याला भोगायच्या आहेत. एक काम करा ना, तुमचं जे पाप आहे ते मी स्वतः
दुःख झालं, वाईट वाटलं, इगो हर्ट झाल्यासारखा त्यांचा झालेला आहे आणि ते वरतून त्यांच्यावरती चिडलेले आहे. याज्ञवल्क्य म्हणतात, गुरुदेव तुम्ही हे नाही किंवा तुम्हाला जे काही वाईट वाटत आहे ते यासाठी ना की मी माझी विद्या मी त्यांना शिकवलेली आहे, याच्याबद्दल तुम्हाला वाईट वाटत आहे ना. ते एक काम करा, तुम्ही जे शिकवलेली विद्या आहे मी संपूर्ण विद्या आता ओळखून टाकते. जी विद्या ग्रहण करायला 7 ते 8 वर्ष सतत तप केलेले आहे, साधना केलेली आहे, ती विद्या कठोर तपश्चर्येने त्यांनी प्राप्त केलेली आहे आणि ही सारी विद्या एका क्षणामध्ये ओळखून द्यायची. किती मोठं धाडस लागणार होतं. आणि हे कमावलेलं आहे, आता पुढे परत दुसऱ्या ठिकाणाहून कमावायचं आहे. हा यात किंचितही विचार याज्ञांनी केला नाही, याज्ञवल्क्यांनी केला नाही. आणि जो सारा उपगत झालेला यजुर्वेद होता तो भट तिला ओळखून मोकळे झाले. इथं निघाले ते. आता हे ओकलेलं जे होतं ते आता असंच जर ठेवलं तर हे ओकलेलं ज्ञान आहे ते वाया जाणार आहे. आणि नाही ना जाणून म्हणून वैशंपायनानं ते गोळा केलं. आणि ते जे गोळा केलेलं ज्ञान होतं ते म्हणजे तैत्तरीय शाखा जी आहे ती ही आहे. आणि ही तैत्तरीय शाखा आपल्याला पाहायला मिळते आहे. यजुर्वेदाचा एक भाग म्हणून ती ओळखल्या जाते. हा जो काळ होता हा यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद म्हणून जातो. जीवनभर कष्ट केलेले आहे आणि त्याचं फलित स्वरूप आपल्याला प्राप्त झालेलं होतं, पण गुरूंसाठी म्हणून आपण ते पण क्षणात विचार न करता त्यागून दिलेले आहे. दुःखाने पीडित असलेला हा याज्ञवल्क्य आहे आणि पुढे तो विचार करतोय विद्या तर घ्यायची आहे, कारण ज्ञान लालसा खूप मोठी, ज्ञान पिपासते तृप्त शमणारी नव्हती. आणि मग ते परत पुढे निघाले आणि त्यांनी मनाशी संकल्प केला, गुरु आता करायचा, पण गुरु करताना असा करायचा की अशा प्रकारची त्याला त्याची विद्या वापस करण्याची वेळच येऊ द्यायची नाही. आणि अशा पद्धतीने तस्य विदुर वरेण्यम असलेल्या या सूर्य नारायणाची त्यांनी उपासना केली. जंगलाच्या मार्गाने गेलेले आहे आणि तिथे त्यांनी उपासना केलेली आहे. आणि ही त्या याज्ञवल्क्यांचा कर्मयोग पाहून प्रत्यक्ष सूर्य नारायण अतिशय आनंदित झालेला आहे. आणि सूर्य नारायण तिथे त्यांच्यासमोर प्रगट झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला, वाजीय ज्ञान त्यांना दिलेलं आहे. आता सूर्यदेवाकडनं ज्ञान तर मिळालेलं आहे, ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, पण ते ज्ञान शब्दांकित करणं हे जास्त महत्वाचं आहे. शब्दांकित ज्ञानाला जास्त प्राधान्य दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आता ते शब्दांकित कोणाकडनं करून घ्यायचं. आणि मग प्रत्यक्ष सूर्य नारायणानेच त्यांना आदेश दिला किंवा उपदेश दिला आणि सांगितलं की तू सरस्वतीची उपासना. सरस्वती म्हणजे वाणीची देवता आणि सरस्वतीची उपासना याज्ञवल्क्यांनी केलेली आहे. सरस्वती अतिशय प्रसन्न झाली, आनंदित झाली आणि सरस्वतीने सुद्धा त्यांना वरदहस्त दिला. सुकविंद भव असा आशीर्वाद त्यांना दिलेला आहे. प्रत्यक्ष सूर्यदेवाकडनं मिळवलेली ही विद्या आणि शब्दांकित केलेली ही विद्या सरस्वतीकडनं प्राप्त झालेली या दोघांचं एकत्रीकरण जे झालं आणि जी रचना झाली ती अद्वितीय होती. आणि ती रचना होती स्वतंत्र वेदांची. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद आपल्याला माहिती आहे, पण त्या 4ही वेदाच्या पलीकडे जो स्वतंत्र वेद निर्माण करणारा एकमेव जो होता तो म्हणजे याज्ञवल्क्य. स्वतःच्या बुद्धी चातुर्याच्या जोरावरती त्यांनी एक स्वतंत्र वेदाची निर्मिती केलेली आहे. अशी अलौकिक प्रतिभा शक्ती लागणारे हे याज्ञवल्क्य. त्रिखंडात गुरु कीर्ती पसरायला लागली होती. पहिला गुरु वैशंपायन, आरुणी वेगवेगळ्या ऋषींकडनं सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्यांनी संपादन केलेलं आहे. आणि असे हे परिपक्व असणारे याज्ञवल्क्य आपल्या गावी मिथिलेला परत आलेले आहे. आई जेव्हा त्या मुलाकडे पाहते आहे ती गदगदून आलेली आहे. लोक मोठे मोठे लोक, विद्वान लोक, ऋषीमुनी याज्ञवल्क्यांना भेटायला तिथे येत होते. धन्य ती माऊली, तिला आपल्या मातृत्वाचा हेवा वाटायला लागलेला आहे आणि तिने डोळे पुसले. तिने स्वतः आई असून सुद्धा तिने याज्ञवल्क्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न केला. एवढा महान विद्या विभूषित असणारा याज्ञवल्क्य म्हणतोय, आई मी कितीही शिकलो ग, कितीही मोठा, कितीही महान झालो तरी शेवटी मी तुझ्यासाठी पुत्रच राहणार आहे. माझं तुझ्या मनातलं स्थान आणि तुझ्या मनातलं माझं आणि माझ्या मनातलं तुझं स्थान ते कधीही पुसल्या जाणार नाही. आणि अशा पद्धतीने याज्ञवल्क्यांचं कार्य पुन्हा मिथिलेला चालू झालेलं आहे. शुक्ल यजुर्वेदीय वाजसेनीय संहिता
एकत्र येत होते. योगशास्त्र, अध्यात्मशास्त्र, मंत्रशास्त्र, त्याचप्रमाणे साक्षात्कार शास्त्र, सारे 4-5 शास्त्र एकत्र शिकणारा, ग्रहण करणारा असा हा प्रगाढ बुद्धी व्यक्तिमत्व असणारा याज्ञवल्क्य. त्यांनी तिथे उपासना चालू केली. शुक्ल यजुर्वेदीय वाजसेनीय संहिता उभी केली आणि अनेक प्रकारचे विद्यार्थी त्यांच्या हातून शिकत गेलेले आहे आणि अशा पद्धतीने त्यांचं कार्य पुढे चालू राहिलेलं आहे. संतांना सुद्धा असं म्हणतात की संत लोक जे असतात त्यांना सुद्धा गृहस्थाश्रम स्वीकारला जाऊ शकतो. आणि मग आईची आणि वडिलांची अशी इच्छा होती की आपल्या पुत्रानं सुद्धा गृहस्थाश्रम स्वीकारावा. जबरदस्ती कुठलीच केलेली नव्हती, कारण त्या मायबापाला माहित होतं हा पुत्र आमच्यासाठी नाहीच, ईश्वराची ती लीला आहे आणि ईश्वरानं फक्त निमित्त, म्हणजे ईश्वर हा निमित्त आहे. ईश्वराला एक प्रश्न पडला होता बरं की हे जे तेजपुंज होतं ते कोणाच्या रूपामध्ये कशा पद्धतीने प्रगट करायचं आहे. आणि अगदी योगायोगाने म्हणा किंवा जे काही असेल 6 वर्ष अपत्यच प्राप्ती झाली आणि मग नंतर साधना केली, कामधेनू यज्ञ केला आणि मग अपत्य प्राप्ती झालेली आहे. म्हणजे कारणच होतं ना. आणि त्या कारणाची पूर्णता मात्र या आई वडिलांच्या पोटी याज्ञवल्क्यांनी जन्म घेऊन झालेली आहे. आणि असा हा याज्ञवल्क्य आणि त्यांनी या शाखा वेगवेगळ्या निर्माण केल्या आणि शेवटी ठरवलं की आपण गृहस्थाश्रमाचा स्वीकार करायचा. इतका हुशार, तेजपुंज, बुद्धिमत्ता, 4 वेद मुखोद्गत असणारे, 5वा वेद स्वरचित करणारा जगातला एकमेव आहे बरं हा याज्ञवल्क्य. आणि सगळ्या मुलींच्या वडिलांना असं वाटलं की हा माझा जावई झाला पाहिजे. येणं जाणं खूप जणांचं चालू झालेलं होतं, परंतु याज्ञवल्क्यांनी मात्र स्वतःला साजेशी अशी कन्या शोधली, कात्यायन नावाची. कारण त्यांना माहित होतं की माझं हे जे कार्य आहे हे कार्य सोपं नाही. त्या कार्याला पूर्णत्वास न्यायचं असेल तर डाव्या हाताबरोबर उजवा हात सारखा लागणारच आहे ना. तो लहान मोठा होऊन चालणार नाही. माझी सावली सुद्धा तशीच मोठी असायला पाहिजे. आणि कात्यायनी खरंच तशीच साजेशी होती. ती सुद्धा कुलसंपन्न चांगल्या कुळात जन्माला आलेली होती आणि या दोघांचा जन्म झालेला आहे. आणि काही 1-2 वर्षातच कात्यायन नावाच्या पुत्राला सुद्धा जन्म त्यांनी दिलेला आहे. संसार सुखाने चालू झालेला होता. आणि अशा पद्धतीने एक दिवस याज्ञवल्क्य स्वतः, याज्ञवल्क्यांचे 2 शिष्य, एक आहे श्वेतकेतू आणि दुसरा आहे सोमशुष्म, हे तिघही तिथे चर्चा करत होते. आणि ती चर्चा होती अग्निहोत्राची. होम, वेदी तयार करणे, मंत्रोच्चारण, किती बाय कितीचं ते सगळं तयार करायचं. आताच्या सारखं विचारमधनं यज्ञकुंड आणलं, ठेवून दिलं असा प्रकार त्या काळात नव्हता. विशिष्ट प्रकारची मोजणी सुद्धा राहायची. तिथे शेणाचा सडा टाकणे, कुंकवाचा सडा टाकणे, म्हणजे ती वेदी तयार. यज्ञकुंड आपण ज्याला म्हणतोय ते किती बाय कितीचं हवं हे सुद्धा जुन्या काळामध्ये तो यज्ञ, आणि म्हणून तो यज्ञ सफलित व्हायचा. आता विवाह संस्था का पूर्णत्वास जात नाही त्याचं एक कारण पण ते नाही, कारण टिनाचा डब्बा आणला जातो होम हवन करताना आपण जे पाहतोय. कारण त्या प्रत्येक ठिकाणाहून एक वेगवेगळी ऊर्जा प्रज्वलित होत असते. याला आपण शक्ती असं म्हणतो बरं. आणि ती शक्ती आपल्या शरीरामध्ये, आपल्या मुखामध्ये, आपल्या कानाद्वारे सगळ्या ठिकाणी ती भिनल्या जात असते. आणि एक प्रकारची वेगळी शक्ती आपल्या शरीरामध्ये त्या सगळ्या गोष्टींमुळे आपोआप निर्माण होत असते. एवढं सामर्थ्य त्या यज्ञकुंडाचं आहे. आणि अशा पद्धतीने या तिघांचं म्हणजे प्रत्यक्ष याज्ञवल्क्य, त्यांच्यासोबतचे त्यांचे मित्र जे होते ते या दोघांचंही संभाषण चालू होतं. अग्निहोत्राबद्दल चर्चा चालू झालेली होती. आणि जनक राजा त्या तिथून आलेला आहे. जनकाच्या कानावरती अग्नी, होम, हवन, उच्चारण, शब्द, मंत्र, प्रयत्न हे असे वजनदार असणारे, यज्ञाशी संबंधित असणारे हे शब्द आहे हे कुठेतरी कानावर पडले. तरुण विद्यार्थी दिसतात आणि तरुण विद्यार्थी अग्निहोत्राबद्दल चर्चा करत आहेत. जनकाला प्रचंड आश्चर्य वाटलेलं आहे. आणि अशा पद्धतीने, कारण जनक हा स्वतः बुद्धिधारक होता, वेदविद्येचा अभ्यास त्याचा होता आणि म्हणून जनक तिथे गेलेले आहे. आणि जनक सुद्धा या सगळ्यांच्या चर्चेमध्ये सामील झालेले आहे. श्वेतकेतूने अग्निहोत्राच्या आहुतीविषयी चर्चा केलेली आहे. तो दुसरा होता त्याने सुद्धा सोमशुष्म, त्याने मंत्रांबद्दल चर्चा केलेली आहे. आणि खुद्द याज्ञवल्क्य यांनी मुरारे तृतीय पंथाः याविषयी चर्चा केली. जनकाने ते ऐकलं, इतके आश्चर्यचकित
आणि जनक राजाने प्रत्यक्ष याज्ञवल्काला म्हटलं की हे याज्ञवल्का, मला तुला एक वर मागायचं. प्रत्यक्ष जनक राजाने याज्ञाला वर मागतो आहे आणि याज्ञवल्काला हे खूप छान वाटलं, आनंददायी वाटलेलं आहे. आणि त्याने म्हटलं काय, तर त्याने म्हटलं की मी तुला सतत प्रश्न विचारणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं तू उत्तर मला मात्र द्यायचं आहे. आणि शेवटच्या क्षणापर्यंत अनेक प्रश्नांचं समाधान याज्ञवल्काने अतिशय उत्तम पद्धतीने केलेलं आहे. पुन्हा प्रश्न, पुन्हा उत्तर, हे सतत प्रश्न मंजुषा चालू होती. आणि जेव्हा त्यांना मानसिक समाधान मिळालं तेव्हा ते शांत बसलेले आहे. आणि मग जनक तिथनं निघालेले आहे. याज्ञवल्क पुन्हा आपल्या आश्रमामध्ये परत आलेले आहे. अशा पद्धतीने या चारही वेद पारंगत असणाऱ्या ऋषींचं ज्ञान याज्ञवल्कांनी आपल्यामध्ये सामावून घेतलं. केवळ सामावून घेतलं नाही तर हजारो शिष्यांना ते ज्ञान देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. काही दिवसानंतर जनकाच्या वडिलांनी यज्ञ करण्याचा विचार केला. यज्ञ करायचं ठरलं आणि त्या यज्ञामध्ये जो अध्वर्यू असतो, अध्वर्यू म्हणजे ज्याला आपण यजमान म्हणतो यज्ञ करतानाचा, आणि तो यजमान म्हणून जनकाच्या वडिलांनी वैशंपायनाला बोलवलं. पहिला गुरु, ज्या गुरुचा आश्रम सोडून याज्ञवल्क निघून गेलेले, संपूर्ण वेद ज्यांनी अगदी निस्वार्थपणे तिथे सोडून दिलेले आहे आणि असे हे तिथे आलेले होते, ते यज्ञाचा होता होते. त्यानंतर ऋग्वेद विद्यापीठाचे कुलगुरू जे पहिले होते तेही देखील तिथे निमंत्रित होते. सामवेदाचे प्रणेते जैमिनी आहे ते यज्ञाचा उद्गाता होते आणि अथर्ववेदाचे जे सुमंत आहे ते सुद्धा तिथे आले आणि ते ब्रह्माच्या रूपामध्ये तिथे आलेले आहे. अनेक महान विद्वान विभूषित विद्या पारंगत असणाऱ्या लोकांना निमंत्रण तिथे देण्यात आलेलं आहे. परंतु याज्ञवल्काला मात्र ऋषी म्हणून निमंत्रण नाही दिलं. बरं त्या यज्ञामध्ये तर पाहुणा म्हणून निमंत्रण दिलेलं आहे. ऋषी म्हणून नाही, पाहुणा म्हणून निमंत्रण दिलेलं आहे आणि याज्ञवल्कांनी ते निमंत्रण स्वीकारलेलं आहे. सुंदर पद्धतीने वैशंपायनाने त्या यज्ञाला आरंभ केलेला आहे. यज्ञामधल्या उच्चार जे काही आहे, मंत्र उच्चारण, ते योग्य प्रकारे सगळं झालेलं आहे. आणि सर्वात शेवटी प्रायश्चित्त विधी करायचा असतो यज्ञामध्ये. हा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये जेव्हा यज्ञ करतात आहे आणि यज्ञाच्या शेवटी हा प्रायश्चित्त विधी दिसतोय, म्हणजे फलित स्वरूपामध्ये दिसतो आहे, अशा प्रकारचा तो यज्ञ राहायचा. हे सगळं झालेलं आहे, परंतु यज्ञाचा परिणाम मात्र दिसला नाही. यज्ञ पूर्ण झालेला आहे, पण यज्ञ पूर्ण होत असताना त्याची शेवट जी आहे ती योग्य प्रकारे त्याच्या फलित स्वरूपामध्ये व्हायला पाहिजे. सगळ्या ऋषीमुनींना आश्चर्य वाटलेले, चारही वेदांचे प्रणेते इथे आहे, या सगळ्यांचा हात त्या यज्ञाला लागलेला आहे, मंत्र उच्चारण योग्य प्रकारे झालेला आहे, परंतु हा यज्ञाचं फलित स्वरूप मात्र आपल्याला प्राप्त होत नाही. तर केलेला यज्ञ वाया गेला का? आणि सगळ्यात मागच्या साईडला याज्ञवल्क बसलेले होते. जनक उठले आणि जनकाने शेवटी याज्ञवल्कांकडे धाव घेतलेली आहे. जनकासोबत याज्ञवल्कांचे पहिले गुरु जे वैशंपायन होते ते देखील गेलेले आणि याज्ञवल्काला शेवटी त्यांनी म्हटलं, अरे बाबा, यज्ञाची पूर्तता आता तूच कर. कारण शेवटी वैशंपायनानेही मान्य केलेलं होतं की हा अद्वितीय असा आहे, ईश्वराचं रूप इथे आलेलं आहे आणि कळत न कळतपणे का होईना माझ्या हाताला खूप मोठं पातळ खेळलेलं आहे. प्रत्यक्ष देव माझ्या या आश्रमामध्ये आलेलं होतं आणि त्याच्यावर मी मुळात चिंता झाली. त्याची भावना माझ्याविषयी काय होती ही मी किंचितही जाणून घेतलेली नाही. यजुर्वेदासाठी 5-6 वर्ष त्यांनी खर्च केलेले आहे आणि तो सहज मोकळा झालेला आहे तो देऊन परत, आणि क्षमा मागितलेली आहे. एक क्षणभर विचार न करता मी घेत नाही असंही याज्ञवल्कांनी म्हटलेलं नाही. ते उठलेले आहे आणि गुरुदेवांना नमस्कार केला. पहा किती माणुसकी त्याच्यामध्ये आहे. आणि तो पटकन उठला आणि यज्ञाची शेवटीच्या मार्गाचा असतो जो जे काही क्रिया असते ते क्रिया केलेली आहे आणि हा यज्ञ सफल झालेला आहे. आता यज्ञ केल्यानंतर जे काही सगळे आलेले लोक असतात, जे काही आहे त्यांना दान द्यायचं असतं. सगळं ऋषींना आलेल्या आदरणीय व्यक्तींना सगळं दान देण्यात आलेलं आहे आणि जो हा यजमान असतो त्याला दक्षिणा द्यायची असते. आता दक्षिणा नेमकी कोणाला द्यायची? ज्याने म्हणजे वैशंपायनाने यज्ञाला आरंभ केलेला होता, वैशंपायनाने यज्ञ प्रज्वलित केलेला होता, पण शेवट मात्र याज्ञवल्कांनी केलेला आहे. मग आता नेमकी दक्षिणा द्यायची की कोणाला द्यायची? वंशपायनाला द्यायची की याज्ञवल्कांना द्यायची? सभामध्ये चर्चा चालू होती.
आणि देवल ऋषी उठून म्हणाले की एक काम करा, ही जी दक्षिणा द्यायची आहे ना, एक काम करा, आणि दक्षिणाची 2 सारखे भाग करा. वास्तविक याज्ञवल्क्यांना दक्षिणाची अपेक्षा नव्हती. सुमित्र जो देव होता त्या राजाने सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवलेले होते, सोन्याच्या मुद्रा अंक देतो म्हणून, पण ते सुद्धा त्यांनी स्वीकारलेलं नव्हतं. तो दक्षिणाचा लोभी नव्हता, पण जे काही आपण क्रिया करतो आहे ते योग्य प्रकारे केली पाहिजे, म्हणजे जो याचक आहे त्याला त्याचं फळ प्राप्त मिळणार. यज्ञ केला होता जनकाच्या पित्याने, म्हणजे या यज्ञाचं फळ कोणाला मिळणार होतं? जनकाच्या पित्याला. यज्ञ कोणासाठी केलेलं होतं? तर प्रजाजनांसाठी केलेलं होतं. आणि जर यज्ञामधली आपण जी आहुती म्हणतोय, आहुती क्रिया सगळं व्यवस्थित झालेलं आहे, पण दक्षिणा देण्याची क्रिया ही सुद्धा किंचित जर चुकली तर तो यज्ञ सफल होत नाही. हेतू काय होता? प्रजाच्या सुखाचा हेतू होता ना. आणि जर ते पूर्ण झालं नाही तर काहीतरी अपरित घडणार आहे. आणि अशा ठरल्याप्रमाणे शेवटी त्या दक्षिणाचे 2 भाग करण्यात आलेले आहेत. आणि उपस्थित सर्व ऋषीगणांना, राजांना हे सगळं मान्य झालेलं होतं. आणि अशा पद्धतीने राजमान्यता प्राप्त झालेला हा याज्ञवल्क. पुढे याज्ञवल्कांनी शतपथ ब्राह्मण नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या ग्रंथामध्ये धर्म म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, प्रयत्न म्हणजे काय, साधना म्हणजे काय, मृत्यूनंतर या देहाचं काय होत असतं, आणि जो देह आपण जो माझा करतो आहे, मी करतो आहे, या सगळ्या गोष्टींचा वैचारिक विचार जे होते हे या ग्रंथामध्ये, शतपथ ब्राह्मण नावाच्या ग्रंथामध्ये याज्ञवल्कांनी मांडलेलं होतं. आणि या काळामध्ये जो काही कर्मकांड, जे काही यज्ञयागादी वाईट प्रवृत्ती चालत होत्या, त्या सगळ्या वाईट प्रवृत्ती याज्ञवल्कांनी बंद केलेल्या आहेत. नरोटी पूजन जे चाललेलं होतं ते सुद्धा याज्ञवल्कांनी बंद करून टाकलेलं आहे. मिथिलेच्या जवळ असलेलं हस्तिनापूर, आणि त्या हस्तिनापुराचा जन्मजय नावाचा एक राजा, त्या राजाने सुद्धा यज्ञ करायचं असं ठरवलेलं आहे. आणि यज्ञ झालेला आहे. आणि यज्ञ जेव्हा झाला त्यावेळी आता त्यांनी ठरवलं की यज्ञ तर करायचं आहे. आणि हा जो जन्मजय राजा आहे त्या राजाच्या दरबारामध्ये वैशंपायन हे पौरोहित्य वगैरे करणारे आधी गुरु पहिलेपासून, पण जन्मजयाच्या मनामध्ये वैशंपायनाबद्दल आधीच थोडंसं किंतु परंतु होतं. कारण सुप्रिय राजाने दिलेली जी देणगी होती ती त्यांनी स्वीकारलेली होती, म्हणजे स्वीकारली नाही याज्ञवल्कांनी. याज्ञवल्काबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालेला होता त्यांच्या मनामध्ये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जनकाच्या वडिलांनी जेव्हा यज्ञ केला तेव्हा 2 भाग करायला सांगितले याचे दक्षिणेचे, आणि ते दोन्ही भाग म्हणजे वैशंपायनाने पण भाग स्वीकारला. एक गुरु आहे ना तू, आणि तुझी दक्षिणा होती जर ती शिष्याला मिळाली असती तर काय निवडलं असतं? कुठेतरी एक पूर्वग्रह ऋषी या राजाच्या मनामध्ये होता. आणि जन्मजय राजाने शेवटी सांगितलं की माझ्या यज्ञाचा जो अध्वर्यू राहील, जो यजमान राहील तो वैशंपायन नाही राहणार, याज्ञवल्क. वैशंपायनाला परत राहते. गुरु एवढा महान आहे पण इगो हर्ट झाले, मी म्हणा कुठेतरी निर्माण झाले आहे की मला सोडून माझ्या शिष्याला कसं काय अध्वर्यू बनवत आहे. यज्ञाचा होता म्हणजे यजमान त्याला केलेला आहे. आता आपल्याला एक काम करावं लागेल की हा यज्ञच होऊन द्यायचा. मग त्याच्यासाठी काय करायचं? तर अनेक विद्वानांना, पांडित्य पुरोहितांना यज्ञासाठी जन्मजयाने बोलवलेलं होतं. वैशंपायनाचा वचक होता, कारण यजुर्वेदाचे ते प्रणेते आहे. एक दत्तवा होता, एक थोर व्यक्तिमत्व असं होतं. आणि बाकीच्या ब्राह्मणांना त्यांनी सांगितलं खबरदार जर यज्ञामध्ये गेले. घाबरले बिचारे सगळे ब्राह्मण, आणि सगळ्यांनी सांगितलं जन्मजयाला की आम्ही या यज्ञामध्ये येणार नाही. यज्ञ तर करायचा आहे कारण संकल्प केलेला होता, तो पूर्णत्वास आपल्याला न्यायचाच असतो. न पूर्ण करून कसं चालणार आहे? याज्ञवल्कांनी जन्मजयाला सांगितलं घाबरू नका, नवीन एक टीम मी तयार करतो. म्हणजे हे बोलायला किती सोपं वाटत आहे का, पण याज्ञवल्कांना किती जड गेलं असेल. पूर्ण ब्राह्मणांची एक टीम त्यांनी तयार केलेली आहे. श्लोक हे ते जे काही सगळं यज्ञासाठी आवश्यक असतात ते सगळं याज्ञवल्कांनी आपल्या शिष्याच्या द्वारे तयार केलेलं आहे. आणि संपन्न असा यज्ञ पूर्ण करून दाखवलेला आहे. नुसता केला नाही तर त्या यज्ञाची पूर्तता सुद्धा फलित स्वरूपामध्ये प्राप्त झालेली आहे. अजून गुरूंचा वारसा वैशंपायनाचा, हे असं कसं शक्य आहे? तो माझ्या
म्हणजे या वेदातनं घेतलं बा त्या वेदातनं घेतलं असं केलं नाहीये बरं याज्ञवल्क्यांनी. स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती स्वतंत्र वेदाची निर्मिती त्यांनी केलेली आहे. आणि असा हा याज्ञवल्क माझ्या पुढे जातच कसा आहे. गुरुला ते सहन झालं नाही आणि त्यांनी आता त्याचा राजा होता जन्मजय आणि याज्ञवल्क यांची छान प्रकारे मैत्री झालेली आहे. यज्ञ सफल झालेला आहे आणि आता काहीही करून आपण या जन्मजयाला आणि याज्ञवल्काला तोडलं पाहिजे, नाही तर परत त्यांचं कौतुक होईल ना. आणि हे कौतुक मला तर सहन होणारच नाही. आणि म्हणून या वैशंपायनाने या राजाची अपकीर्ती करायला सुरुवात केली. दुष्ट राजा योग्य प्रकारचे होम आधारित कर्म तो व्यवस्थित करतच नाही, अपकीर्ती पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शेवटी जन्मजयाने त्या राजाला म्हटलेला, शेवटी जन्मजय त्या वैशंपायनाला म्हणतो आहे की तुमची इच्छा आहे ना तुम्ही या सिंहासनावर बसू नये, तुमची इच्छा आहे ना तुम्ही हे यज्ञयागादी कर्म करू नये, मी त्याग करतो ना, नको मला ते राजा करू. मी त्या राजाच्या गादीवर बसायला मला बिलकुल मोह नाही. तुमची इच्छा आहे ना मी सोडून देतो, पण या याज्ञवल्काची मैत्री मात्र मी कदापि सोडणार नाही. त्यांनी अगदी एका शब्दामध्ये वैशंपायनाला सांगून टाकलेलं आहे की मी याज्ञवल्कांची मैत्री मात्र सोडणार नाही. आणि अशा पद्धतीने हे जन्मजय आहे हे राज्याचा त्याग करून जंगलामध्ये गेलेले आहे. तिथे त्यांनी साधना केली आणि त्यानंतर त्यांना स्वर्गीय सुख प्राप्त झालेलं आहे. या राजाचा जो शातनिक नावाचा पुत्र होता जन्मजय राजाचा, तो त्या राजाच्या गादीवर बसलेला आहे. आणि मिथिला नगरीमध्ये हस्तिनापूर नगरीमध्ये जे काही कलुषित वातावरण वैशंपायनाने निर्माण केलेलं होतं ते संपूर्णपणे दूर करण्याचा प्रयत्न या मुलाने केलेला आहे. शातनिक नावाच्या परत त्याच्या गादीवर असलेल्या राजाने केलेला आहे. मिथिला नगरीमध्ये याज्ञवल्काने खूप सुंदर आश्रम निर्माण केला. वेद पठण तिथे चालू झालेलं होतं. हजारोनी विद्यार्थी शिकायला यायचे. नुसतं पोपटपंची शिक्षण नव्हतं, उत्तम प्रकारचं अनुभवी शिक्षण याज्ञवल्कांनी दिलेलं आहे. नुसतं केवळ मंत्र उच्चारण करायचं नाही, योग्य प्रकारे आहुती देताना बोट जे असतात ती देताना कशा पद्धतीची आहुती बोटामध्ये पकडायची, छोटे छोटे बारकावे जे आहे ते सुद्धा याज्ञवल्कांनी त्या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. आणि एक सुंदरसं असं वातावरण तिथे निर्माण केलेलं आहे. नवे विचार आणि समन्वय अशी जोड, जीवनदृष्टी जी होती ती आणि वेदांचे सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान जे आहे ते म्हणजे अहम ब्रह्मास्मी, या सगळ्यांचं ज्ञान याज्ञवल्कांनी आपल्या शिष्याला प्रदान केलेलं आहे. आता एक दिवस याज्ञवल्क समाधिस्थ अवस्थेमध्ये राहिले आणि समाधी अवस्थेमध्ये बसताना त्यांच्या समोर एक वाघ आलेला आहे. समाधी मनापासून लावलेले म्हणून समोर वाघ आहे पण त्यांना ज्ञात नव्हतं. आणि त्याच वेळेला जनक राजाचा एक अमात्य मित्र आहे त्याचं नाव, तो तिथे आला आणि पाहिलं की याज्ञवल्क समाधीस्थ अवस्थेमध्ये आपल्याला दिसत आहे. आणि मग त्यांनी मात्र त्या वाघाला मारलेलं आहे. समाधी पूर्ण झालेली आहे, ते उठलेले पाहत होतं काय समोर वाघ दिसतोय, म्हणजे यांनी मला जीवनदान दिलेलं आहे. आणि असा हा मित्र, आणि त्या मित्राला एक मुलगी होती, तिचं नाव होतं मैत्रेयी नावाचं. आणि ती मैत्रेयी सुद्धा आता याज्ञवल्क आणि हा मित्र बनलेले आहे. आपलं त्यांनी रक्षण केलेलं आहे. सतत ये जा चालू होतं. मित्र आपल्या मुलीसह म्हणजे मैत्रिणीसह सुद्धा याज्ञवल्कांच्या आश्रमात यायचे आणि तिथे त्यांचे श्लोकांबद्दल वगैरे सगळे विचार ऐकून ती सुद्धा मनापासून भारावून गेलेली आहे. याच्याकडनं काहीतरी आपण ज्ञान घेतलं पाहिजे. तिला सुद्धा कुठेतरी एक विचार करण्याची बुद्धी सुचलेली आहे आणि आपण इथे राहायचं, त्याच्यापासून मैत्री तयार करायची. आणि अशा पद्धतीने एक दिवस आणि तिचं सुद्धा याज्ञवल्कावरती प्रेम जळलेलं आहे. त्यावेळेला याज्ञवल्काचं वय होतं 45 वर्षाचं. आणि ती आता विचार करते आहे की मी याज्ञवल्काला भेटायला जाते. मैत्रिणीने आपल्या वडिलांना सांगितलं आणि त्यावर वडील म्हणतात आहे, मित्र म्हणतात आहे की अरे त्याचा विवाह झालेला आहे, तो आपल्या विवाहामध्ये अतिशय आनंदित आहे, तू विघ्न निर्माण करू नकोस. मग त्याच्यावर तिने ते म्हटलं की ठीक आहे ना चालेल, मी अशी शास्त्राने जरी त्याची पत्नी झाली नसली तरी पण मी मनापासून त्याची पत्नी होऊ शकते आहे ना, मैत्रिणी म्हटलं. आणि एक दिवस त्याच्या भेटीसाठी म्हणून ती तिथे याज्ञवल्कांच्या आश्रमामध्ये गेलेली आहे. आणि तिथे याज्ञवल्क कामामध्ये गुंतलेले होते. आणि मग तेथे कात्यायनी होती, याज्ञवल्कांची जी भार्य आहे, पत्नी आहे, ती तिथे होती. तिला भेटली. अतिशय दोघांचे मन जुळलेले आहे. मैत्रीचं रूपांतर इतकं सख्या बहिणीपेक्षाही
विवाह झालेला आहे आणि एकाच घरामध्ये कात्यायनी आणि मैत्रेयी अतिशय सुंदर पद्धतीने संसार जगू लागलेले आहे. मैत्रेयीला अपत्य नाही आणि आता शेवटी याज्ञवल्क्यांनी ठरवलं खूप मोठा संसार आपला झालेला आहे, आता समाधिस्थ होण्याची वेळ आलेली आहे. कात्यायनीला बोलवलं, मैत्रेयीलाही बोलवलं आणि सांगितलं की तुमच्या दोघींना काय देईल, तुम्ही मागा, जे तुम्हाला मागायचं आहे ते मागा. आणि अतिशय निर्मळ मनाने कात्यायनीने याज्ञवल्क्याला संसार दिला. ती संसाराची लोभी नव्हती बरं, तिला माहित होतं माझ्या पतीने हे जे कार्य चालू केलेलं आहे ते अर्धवट सुटायला नको. 60-70 विद्यार्थी याज्ञवल्क्यांच्या आश्रमामध्ये शिकत आहे आणि त्यांना असं अर्धवट सोडून कसं चालणार आहे? त्यांच्या खाण्यापिण्याची सोय, गोशाळा, या गायींचं काय होणार आहे हे जर केले तर? आणि म्हणून तिने संसार मागितला आणि मैत्रेयीने मात्र याज्ञवल्क्याला आत्मज्ञान मागितले. गार्गी तिची मावशी, लहानपणापासून ती गार्गीला पाहून होती आणि तिच्यासारखं आपल्याला बनायचं आहे आणि असं हे ब्राह्मण तेज तिने मैत्रेयीने याज्ञवल्क्यांकडून मागून घेतलेलं आहे. आता अशा पद्धतीने हे सगळं कार्य पुढे झालेलं आहे. एक दिवस परत यज्ञ करण्यात आलेला आहे. आता याज्ञवल्क्याची एक बहीण होती, ती होती कंसाली. आणि याज्ञवल्क ज्यावेळी आश्रमात आलेले होते ती कंसाली बालविवाह झालेली आहे. तिचा बालविवाह झाला आणि लगेचच काही दिवसानंतर तिला वैधत्व सुद्धा पत्करावं लागलेलं आहे. ती पुन्हा आपल्या भावाच्या आश्रमामध्ये परत आलेली आहे आणि परत आल्यानंतर रजस्त्राव 4था दिवस होता तिचा. नदीच्या काठावरती ती आंघोळीला गेलेली आहे. आंघोळ करताना अंगावरती काहीतरी वस्त्र पाहिजे आणि ती शोधू लागली. तिथे एक धोतर पडलेलं होतं, तिने ते अंगावरती घेतलं, आंघोळ केली आणि पुन्हा त्या आश्रमामध्ये आलेली. 3-4 महिन्यानंतर हिला असं लक्षात आलं की आपल्या पोटामध्ये गर्भ वाढत आहे. आपण तर काही अवैधिक कृत्य केलेलं नाही, तिला ठाम माहित होतं, पण हे असं कसं झालं? याज्ञवल्क्याच्या आश्रमात जर मी इथे थांबले तर अपकीर्ती होईल ना. आणि म्हणून ती भावाची आज्ञा घेते, याज्ञवल्क्यांना म्हणत आहे की मला तीर्थाटनाला जायचंय आणि ती तीर्थाटनाला निघून गेलेली आहे. आणि त्यानंतर तिने जंगलामध्ये एका अपत्याला जन्म दिलेला आहे आणि तिने त्या अपत्याला कारण त्या पानामध्ये वगैरे गुंडाळलं आणि तिथे झाडाखाली ठेवलं आणि तिथून ती निघून गेलेली आहे. आणि तो जो अपत्य आहे तो म्हणजे पैपिल्लाद ऋषी आहे. आणि जेव्हा नारद मुनी त्या जंगलामध्ये आलेले आहे त्या लहान बालकाला पाहिलेला आहे. आता तो लहानाचा मोठा झालेला आहे पण जंगलाच्या बाहेर तो गेलेला नाही आणि त्या बालकाला विचारत आहे की तुझं नाव काय? आश्चर्याने पाहू लागला, हे नाव म्हणजे काय असतं? तुझ्या माता पित्यांचं नाव काय? आई बाबांचं नाव काय? आई आणि बाबा काय असतं? आश्चर्य वाटलं कारण 2 पायाचा माणूस त्यांनी कधी बघितलाच नव्हता पिंपलाद मुनींनी, ऋषींनी. आणि मग अशा वेळी त्यांनी साधना केली. नारदांनी तिथे बसून बरं आणि साधना केल्याबरोबर सगळं रिवाईज झालं. पुन्हा त्याच्या यमपटात त्याच्या डोळ्यासमोर ते सगळं आलं आणि मग त्यांनी सांगितलं की याज्ञवल्क्याची बहीण जी आहे कंसाली ही तुझी माता आहे. प्रचंड राग आलेला आहे. याज्ञवल्क्यांनी माझ्या आईला हटवून दिलं का आश्रमातून, म्हणून माझा जन्म या जंगलात झालेला आहे. आणि कुठेतरी सुराची भावना घेऊन आणि त्यांनी पण साधना केली अग्निदेवतेची आणि एक कात्या तयार केली. एक ज्योत असते ना, तिथे अग्नित्व त्यांनी ती प्राप्त केलेली आहे. आणि त्या कात्याला सांगितलं लगेच जा याज्ञवल्क्याकडे जा आणि याज्ञवल्क्याचा नाश करून ये. सुटली कात्या त्याच्या मागे. आता याज्ञवल्कही ब्रह्मज्ञानी होता, सगळं ज्ञान त्याला प्राप्त झालेलं होतं. पण कात्या ही जी कात्या होती या कात्याचा पराभव करण्याचं सामर्थ्य मात्र या याज्ञवल्क्याकडे नव्हतं. आणि त्यांनी प्रत्यक्ष शिवाची उपासना केली. ब्रह्माला बोलवलं, विष्णूला बोलवलं. ब्रह्मा आणि विष्णूने सांगितलं नाही रे बाबा, या हिच्यापासनं आम्ही तुझी सुटका करू शकत नाही. आणि त्यावेळी त्यांनी योग सामर्थ्याच्या बळावरती स्वतःच्या देहाचं सूक्ष्म जीव निर्माण केलं, बारीक. आणि तो जाऊन कुठे बसला? शंकराच्या पायाच्या अंगठ्याच्या नखामध्ये. कात्या तिथे आली, शोधलं याज्ञवल्क कुठे दिसते. उद्ध्वस्त करायला आलेली होती, ऑर्डरच तशी दिलेली होती पैपल्लाद मुनींनी, परंतु तो काही तिथे सापडलेला नाही. आणि अशा पद्धतीने ती नाराज होऊन लुप्त झाली. आणि त्यावेळी प्रत्यक्ष शंकराने याज्ञवल्क्याला वरदान दिलेलं आहे. याज्ञवल्क्यांनी जी उपमा आहे ती जे त्यांना दिलेलं आहे ते प्रत्यक्ष खुद्द शंकरांनी त्यांना बहाल
समाधीस्थ अवस्थेमध्ये त्यांनी समाधी आता घ्यायची हे ठरवलेलं आहे. त्यांचं कर्तृत्व जे आहे ते मात्र स्मरणात म्हणजे घेतल्या जात नाही. हे आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी दुःखाची गोष्ट आहे. म्हणजे जवळजवळ तुम्ही अनेक ठिकाणचा जर भाग पाहिला तर त्या ठिकाणी यजुर्वेदीय यज्ञ पद्धती केली जातात. म्हणजे प्रत्यक्ष याज्ञवल्क्यांच्या श्लोकांचं पठण तिथे केलं जात आहे. याज्ञवल्क्यांच्या श्लोकांच्या पठणाद्वारे यज्ञयागादी कार्य केलं जातं, पण याज्ञवल्क्यांचं नाव मात्र घेतलं जातं. हे कुठेतरी चुकल्यासारखं आहे. त्यांचं स्मरण आपल्याला कायमस्वरूपी ठेवायला पाहिजे. याज्ञवल्क्यांनी शुक्ल यजुर्वेद शब्दांकित केला आणि तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पौर्णिमा. आणि म्हणूनच श्रावण शुद्ध पौर्णिमेला त्यांनी शुक्ल यजुर्वेदाचा वाढदिवस म्हणून साजरा केला. सरस्वती स्तोत्राची निर्मिती सुद्धा याज्ञवल्क्यांनी केलेली आहे. भारतातलं हे सुवर्णकित असं पान आज कुठेतरी पुसल्यासारखं होत आहे. भारतीय सारस्वतांना ते लांछन आहे. ते पुसलं गेलं तर याज्ञवल्क्य सारखे महान तपस्वी आपल्या भारत भूमीमध्ये निर्माण झालेले होते हे कुठेतरी विसरल्यासारखं होईल. आणि हे होऊ नये अशा पद्धतीने या याज्ञवल्क्यांनी नवीन वेद निर्माण केलेला आहे. न भूतो न भविष्यती असे हे याज्ञवल्क आणि त्यांची ख्याती सुद्धा या दशदिशांपर्यंत पोहोचलेली आहे. आयोजकांनी याज्ञवल्क मांडण्यासाठी मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद. अल्पबुद्धीने का होईना याज्ञवल्क तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. 2 डॉक्टरांच्या मध्ये मला ठेवलेलं आहे. काल डॉक्टर स्वानंद कुंड, उद्या डॉक्टर ललिता आणि मी एक मधातली परिचारिका. जेवढी सेवा माझ्या हातातून घडली ती तुम्हा श्रोत्यांकडे मांडलेली आहे आणि नक्कीच थांबते. साधनेने प्राप्त झालेले ज्ञान हे एका क्षणात गुरुला परत केले आणि पुढे 4ही वेदाच्या पलीकडे स्वतंत्र वेद निर्माण करणारे ऋषी म्हणजे याज्ञवल्क्य ऋषी. कारणापेक्षाही मोठेपणा स्वतःच्या भरोशावर याज्ञवल्क्य यांनी कसा निर्माण केला हे आपल्याला या 1 तासाच्या प्रवचनावर श्री सौ यांनी आपल्याला समजावून सांगितले. उद्याचं जे प्रवचन आहे ते डॉक्टर ललिता घोडे यांचं आहे आणि ऋषी आहे महर्षी विश्वामित्र. आपण सर्वांनी 7:30 वाजता उद्या वेळेवर यावं. आजचं जे प्रवचन आहे म्हणजे त्यांनी पुढे सुंदर आपल्याला सर्वांना समजून सांगितलं त्याबद्दल देवस्थानच्या वतीने मी त्यांचा आभारी आहे. आणि आपणही सर्व या प्रवचनाला उपस्थित झाला त्याबद्दल आपणही सर्वांचे आभारी. उद्या आपण ठीक 7:30 विनंती आणि एक सूचना आहे. आपल्या ह्या प्रवचन मालिका बालाजी देवस्थान या यूट्यूबवर सुद्धा आपल्याला पाहता येईल, ऐकता येईल. ज्यांना कोणाला हे शक्य आहे त्या सर्वांनी याचं पुन्हा रिव्हिजन आपल्याला करता येईल. बालाजी देवस्थान हा यूट्यूब चॅनल आहे. गोविंद हरि गोविंद गोकुलनंदन गोविंद गोविंद हरि गोविंद हरि गोविंद श्री वेंकटेश